अध्याय 12 भक्तियोग। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यास ततो जयमुदीरयेत्। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन। पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतमहम्। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः। आत्तापर्यंत अर्जुन भगवंतांना आपला मित्र, नातेवाईक किंवा एक उत्कृष्ट सल्लागार समजत होता. विश्वरूप दर्शन नावाचा 11वा अध्याय झाल्यानंतर, म्हणजेच भगवंताचे विराट रूप दर्शन झाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं जाणीव झाली की श्रीकृष्ण कोण आहे. अर्जुन या 12व्या भक्तियोग नावाच्या अध्यायामध्ये भगवंतांना विचारत आहे की देवा, एकनिष्ठ होऊन तुझ्या सगुण रूपाची उपासना करतात ते, की अव्यक्त आणि अविनाशी अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात ते? या दोन्हीपैकी भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त कोण आहे बरे? तुम्ही मला विश्वरूप दाखवले ते अद्भुत होते म्हणून मी घाबरलो होतो, परंतु मला तुमच्या नित्यसहवासामुळे मला तुमची ही सगुण मूर्तीच आवडते. पण हे योग्य नाही असे तुम्ही म्हणालात. मग ज्याची ज्ञानी लोक सोहमभावाने उपासना करतात ते ज्ञानी किंवा सगुण उपासना करणारे भक्त यापैकी तुम्हाला कोण बरे प्रिय आहे? भगवान म्हणाले, अर्जुना, माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून नित्ययुक्त होऊन जे उत्कृष्ट श्रद्धेने मला भजतात त्यांनी खरा भक्तियोग जाणला असे मी मानतो. जसे की गंगा समुद्राला मिळाल्यानंतर ती थांबते का? तर नाही. मागील पाण्याच्या लोटांमुळे ती समुद्राला मिळण्याची प्रक्रिया निरंतर चालूच असते. अगदी तसंच ज्यांच्या प्रेमभावाला भक्तीचा चढता पूर येतो, प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर आणि सर्वत्र समदृष्टी असणारे असे सर्व इंद्रियांचे नियमन करून अनिर्वचनीय, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात ते मला येऊन मिळतात. निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना उपासनेचे कष्ट होऊन अव्यक्त मार्गाची गती मोठ्या कष्टाने प्राप्त होते. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचे सुखाने आचरण करतात व ती सर्व कर्मे यथाविधी मला म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याला अर्पण करून त्यापासून मिळणाऱ्या फळांची अपेक्षाच धरीत नाहीत. त्या मला चित्त म्हणजे मन समर्पित केलेल्या भक्तांचा मी जन्ममृत्यूरूपी संसारातून उद्धार करतो. माझ्या ठिकाणी आपले मन ठेव, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर. देहपतनानंतर सुद्धा तू मज परमेश्वराच्या ठिकाणीच वास करशील, यात संशय नाही. परंतु भगवंतांना हे सुद्धा माहिती आहे की अष्टोप्रहर मन भगवंताच्या पायावर ठेवणे सोपे नाही आहे. तरी एक क्षणभर का होईना मन आणि बुद्धी मला दे आणि सतत विषयांचे चिंतन करीत असलेले मन क्षणभर का होईना विषयापासून तुटेल
आणि जसा जसा अभ्यास वाढेल तसे तसे ते माझ्या चिंतनाकडे वळेल आणि शेवटी मजरूपच होईल. हेही करण्यास तू असमर्थ असशील तर मनाचा संयम कर आणि अनन्य भावाने मला शरण येऊन सर्व फलांचा त्याग कर. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्माच्या फळाचा त्याग हा श्रेष्ठ आहे. कर्मफलाच्या त्यागापासूनच शांती मिळते. जो कोणी प्राण्यांचा द्वेष करीत नाही, सर्व जगाचा मित्र आणि सर्वांवर दया करणारा, ममत्वरहित, सुख व दुःखाला समान मानणारा व क्षमाशील असतो. म्हणजेच जसे पृथ्वीला ठाऊकही नसते की चांगल्या गोष्टीचा आपल्यापाशी ठेवाव्यात आणि वाईट गोष्टींचा नाश करावा, ती सर्वांना समानतेने सांभाळते की नाही, तसेच पाणी असा विचार करत नाही की गाईला पाणी देऊ, तिची तहान भागवू आणि वाघ आला की त्याला विष देऊन मारू. अगदी तसंच पृथ्वीप्रमाणे क्षमाशील व संतोषी तो माझा प्रिय भक्त होय, ज्याच्यापासून लोकांना उद्वेग त्रास होत नाही व लोकांपासूनही ज्याला संताप होत नाही आणि विषयासंबंधी आनंद, भय, क्रोध व त्रास या सर्वांपासून जो मुक्त असतो तो मला प्रिय आहे. तसेच जो माझा भक्त निस्पृह, अंतर्बाह्य पवित्र, दक्ष, उदासीन, निर्भय व फलाशेने कोणतेही कर्म न करणारा आहे तो मला प्रिय आहे. मिळालेल्या वस्तूपासूनच झालेल्या लाभाने आनंदी नाही आणि मला हीच गोष्ट हवी आणि ती मिळत नाही म्हणून खेदही नाही. शुभाशुभ कर्मांचा त्याग करतो तो भक्त मला प्रिय आहे असे खुशाल समज. अर्जुना, सगुण भक्त म्हणजे प्रत्येक वस्तूत परमेश्वर पाहणे व एकनिष्ठपणे त्याची भक्ती करणे. अशा भक्तीला विद्वत्तेची गरज नाही आणि तुलनेनेही सोयीची, सोपी आणि सुरक्षितही आहे. अव्यक्ताची उपासना करणे सर्वांनाच साध्य होईल असे नाही, परंतु सगुण भक्तांना सदा सर्वदा परमेश्वराचे दार उघडे आहे. सगुण भक्तीची फार मोठी परंपरा आहे. संत जनाबाई, बहिणाबाई, संत तुकाराम, चोखामेळा, सेना न्हावी, गोरा कुंभार, संत नरहरी सोनार असे अनेकानेक भक्त झाले. तसेच पंढरीच्या वारीला लाखो लोक शेकडो मैल अंतर पायी पायी भगवंताच्या नामाचा गजर करीत तहान भूक निवारा, आपलं कुटुंब याची पर्वा न करता चालत असतात, कारण त्या परमात्म्यावरची परम दृढ श्रद्धा ही सगुण उपासना ठरते. जो शत्रू, मित्र, मान अपमान, शीत उष्ण आणि सुखदुःख याविषयी समान भावनेने व आसक्तीरहित असतो, निंदा स्तुती दोन्ही सारखीच मानणारा, मौन धारण करणारा, मिळेल त्यात संतुष्ट असणारा, कोठेचा आश्रय न करणारा, स्थिरबुद्धी, भक्तिमान असा पुरुष मला प्रिय आहे. माझ्यावर श्रद्धा ठेवून मला शरण येणारे जे भक्त आत्तापर्यंत सांगितलेला धर्मयुक्त व अमृतासारखा उपदेश यांचे आचरण करतात ते मला अतिशय प्रिय आहेत. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. या ठिकाणी भगवद्गीतेतील 12वा अध्याय पूर्ण होत आहे. ओम श्री कृष्णार्पणमस्तु.